इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे। धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो। आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे। धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो। तुका म्हणे पावटणे करो स्वर्गाची निशाणे। धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाची झालो। महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातो मुनींद्रेहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। रंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। हे पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा दुसरे चरण संतारिया दुसरे चरण संतारिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू। त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू। दुसरे चरण संतारिया दुसरे चरण संतारिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू। वेदांच्या कृपादाने कथेचा विचारू। हे पांडुरंगा प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चनुतं शरण्यं भृत्यार्थहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे। धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो। प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग वैदिक सिद्धांत शोधक सकल साधक जनबोधक संसार गतिरोधक पंढरीपथ साधक चंद्रभागा मातेप्रमाणे इंद्रायणी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील अभंग सेवेकरता निवडलेला आहे। जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये इहलोकामध्ये मिळालेल्या शरीराचं महत्व सांगतात। इहलोकीचा हा देह
या देहाचं महत्व तुकोबराय सांगतात आपल्याला सर्वांना. थोडं मनुष्य म्हणून आपण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर विकू कमी कर थोडस. एक भगवंताचं आपण दास झालो, खऱ्या अर्थाने हे आपल्या जीवनाचं सार्थक झालं. आयुष्यामध्ये आल्यानंतर आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारची साधना केली पाहिजे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सतचित आनंद स्वरूपाची आपण पदवी घ्यावी. म्हणजे सत चित आनंद स्वरूप असणाऱ्या भगवान परमात्म्याला आपण प्राप्त करून घ्यावं. आणि तुका म्हणे पावटणे करो स्वर्गाची निशाणे, स्वर्गाची निशाणी आपली झाली पाहिजे. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार. कार्यक्रम कशा निमित्तानं, त्याचं आयोजन काय आहे, प्रयोजन काय आहे माहीत आहे तरी सांगण्यासाठीच मी या ठिकाणी उभा राहिलेलो आहे. वैकुंठवाशी, कैलासवाशी, स्वर्गवाशी आदरणीय हरिभक्त परायण गुलाब सखाराम सस्ते त्यांना आबांचा हा प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा, प्रथम वर्ष श्राद्धाचा सोहळा आपण या सस्ते परिवारामध्ये या ठिकाणी संपन्न करतोय. आबांना जाऊन आज बरोबर या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण होतंय. 1 वर्षाचा कार्यकाल कसा आणि कधी निघून गेला या प्रपंचामध्ये कळालं नाही. गेलेली माणसं आयुष्यामध्ये कधीही माघारी येत नाहीत. आएगा तो जाएगा, अरे राजा रंग फकीर किस सिंहासन पर चढ़ा, किसने बंधा जंजीर. या मृत्यूलोकाचा दोष आहे. प्रत्येकाला या मृत्यूलोकातून एक ना एक दिवस जावं लागतं. गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, शिक्षित असू द्या, अशिक्षित असू द्या, देशभक्त असू द्या किंबहुना हरिभक्त असू द्या, प्रत्येकाला जावं लागणार आहे. आबा गेल्या वर्षी या स्थितीला या घरातून निघून गेले. आज या जगामध्ये त्यांचं काहीही शिल्लक राहिलेलं नाही. फक्त एकच त्यांनी केलेलं सत्कर्म आज एवढं शिल्लक आहे. त्याचा आढावा आपण या ठिकाणी घ्यायचा. त्यांनी जीवनामध्ये काय केलं, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कसा प्रपंच केला आणि प्रपंच करत करत त्यांनी आपलं जीवन शेवटच्या क्षणी भगवंताला कसं समर्पण केलं. खऱ्या अर्थाने चांगली माणसं जास्त दिवस राहत नाहीत. एक आबांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं चांगलं कर्म आहे. एक 70-69 वर्षाचं आयुष्य ते आपल्या घरामध्ये जगले. कमी जगले पण जीवनामध्ये चांगले जगले. त्यांचा घरातला परिवार आदरणीय उमेश गुलाब सस्ते, जालिंदर गुलाब सस्ते, मुलं आहेत ना, 2 मुलं, रेखा चंद्रकांत पवार आणि विजया प्रताप गाडे, 2 मुलं आणि 2 मुली, 4 लेकरांचा हा परिवार आहे. आबांच्या सौभाग्यवती, त्यांचं नाव काय, कमलबाई गुलाब सस्ते, त्यांच्या सौभाग्यवती. आबांच्या बहिणी असतील, आबांचे भाव असतील, आबांचे पुतणे असतील, त्यांच्या पुतण्या असतील, सर्व त्यांचा परिवार आहे. आणि या परिवाराच्या माध्यमातून आज आपण सर्वजण मिळून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करणार आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्याला वर्ष श्राद्ध करणं हा प्रघात आहे. व्यक्ती आहे तोपर्यंत त्या व्यक्तीची सेवा आपण केली पाहिजे. आहे तोपर्यंत खाण्यासाठी अन्न दिलं पाहिजे. आहे तोपर्यंत त्यांना नेसण्यासाठी वस्त्र दिलं पाहिजे. आहे तोपर्यंत त्यांना दवाखान्यामध्ये नेलं पाहिजे. खूप मुलांनी त्यांच्यासाठी कष्ट घेतलं. शेवटपर्यंत ह्या दवाखान्यातून त्या दवाखान्यात, त्या दवाखान्यातून त्या दवाखान्यात, शेवटपर्यंत त्यांनी वडिलांसाठी दवाखान्यामध्ये नेलं. परंतु ज्याला यावं लागतं त्याला एक ना एक दिवस जावं लागतं. त्यांचं आयुष्य संपलं आणि आज त्यांना जाऊन वर्ष पूर्ण होतंय. खऱ्या अर्थाने
आपण सर्वजण मिळून त्यांचा हा श्राद्धाचा सोहळा या घरामध्ये संपन्न करतोय. व्यक्ती आहे तोपर्यंत त्यांना आपण आपल्या जीवनामध्ये त्यांची सेवा केली पाहिजे. या कुटुंबानं, या मुलांनी, त्यांच्या सौभाग्यवतीनं, त्यांच्या मुलींना खूप खूप त्यांची शेवटपर्यंत सेवा केली. तुका म्हणे माझा गडोत्यांची सेवा, तुका म्हणे माझा गडोत्यांची सेवा. रे तुका म्हणे मग गडोत्याची सेवा, तुका म्हणे मग गडोत्याची सेवा. तरी माझ्या देवा पारा नाही, तरी माझ्या देवा पारा नाही. कोळे कान्या पुत्र मोतीचे सात्विका, कोळे कान्या पुत्र मोतीचे सात्विका. तरी माझ्या देवा पार नाही, तरी माझ्या देवा पार नाही. पुरी कन्या पुत्र तिजे सात्विक, पुरी कन्या पुत्र तिजे गडोदाची देवा, तरी माझ्या देवा पार नाही, तरी माझ्या देवा पार नाही. तुका म्हणे गडोदाची देवा, तरी माझ्या देवा तरी माझ्या देवा पार नाही, पार नाही. तुका म्हणे माझं गडोत्यांची सेवा, तरे माझ्या देवा पार नाही, तरी माझ्या देवा पार नाही. आज आपण आबांची सेवा या घरामध्ये करतोय आणि सेवा करण्याचा योग तुम्हालाही सेवा घडते. आज कीर्तन सेवा करण्याचा योग आमचे आदरणीय नानाजी कदम, आदरणीय त्यांचे बंधू असतील आणि आमचे विकास भाऊ शेंबडे पाटील असतील, हे सगळे आमची टीम आहे. या सर्व संत बाळूमामाचे सेवेकरी भक्त यांच्या माध्यमातून, या सस्ते परिवाराच्या माध्यमातून सेवा करण्याचा योग आलेला. वेळ झालेला 11 वाजलेले आहेत. आपण एक बरोबर 12:15 सेवा पूर्ण करायची. 12:30 वाजवायचे नाहीत आणि 12ही नाही, मध्यंतरी करायची आहे. सर्वांना विनंती आहे, आपण कीर्तनामध्ये कीर्तन शांत चित्ताने ऐकलं पाहिजे. कीर्तन ऐकण्याने जे पुण्य मिळतं, याच्यापेक्षा हजारो पटीनं पुण्य लक्ष देऊन कीर्तन ऐकण्याने मिळतं. जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसे कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. हिंदू संस्कृतीमध्ये आपल्याला वर्ष श्राद्ध करणं सांगितलेलं आहे. मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर या माणसाचे 3 सोहळे साजरे केले जातात. जन्माचा सोहळा, दुसरा लग्नाचा सोहळा आणि तिसरा मरणाचा सोहळा. बारसं करावं थाटामाटामध्ये, पै पाहुण्यांना बोलवावं. आळंदी पंढरपूरचे वारे करणारे थोर महापुरुष वर बघ. बारशाच्या निमित्तातून घरामध्ये अन्नदान करावं, बारशाच्या निमित्तातून घरामध्ये वस्त्रदान करावं, बारशाच्या निमित्तातून घरामध्ये द्रव्यदान करावं. घरामध्ये मुलाचं आयुष्य वाढतंय. जन्माचा सोहळा घरामध्ये केला पाहिजे, बारसं घरामध्ये केलं पाहिजे, 12व्याच दिवशी केलं पाहिजे. बरीचशी लोक वाढदिवसाला करतात, नाही चालत वाढदिवसाला. आणि शक्यतो वाढदिवसही कधी करू नये, कारण हा वाढदिवस नसतो, आपल्या जीवनातला घट दिवस असतो. जव जव बाळ बळीया वाडे, भोजे नाचती कोडे, आयुष्य निमालय अंतुले कडे, ग्लानेचे नाही. 12व्या दिवशी बारसं करावं. कृष्ण भगवंताचं नाव बारसं 12व्या दिवशी केलं. कृष्ण भगवंताचं नामकरण विधी महालात केला नाही, गायीच्या गोठ्यात केलाय. कृष्ण भगवंताचं नाव कोणी ठेवलं? त्यांचे पुरोहित गर्गाचार्य.
कालेच कीर्तनात सांगितले गर्ग मुनींना कृष्ण भगवंताचं नाव घेत ठेवलं. कृष्ण भगवंताला पाहिल्याबरोबर गर्गाचार्यांना समाधी लागली. आपल्याला सुद्धा देवाला पाहिल्यावर समाधीच लागली पाहिजे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवेश शेकालो बलिया, रवेश शेकालो बलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवीच छेकडा नो बनिया, रवीच छेकडा नो बनिया, नो बनिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, पुतळा, टाळ्या वाजवा. भगवंताचं नाव काय ठेवलं, मन आकर्षण केलं गर्गाचार्यांचं. कृकर्षती, कृष्ण या शब्दाचा अर्थ काय? कृकर्षती म्हणजे आकर्षण करणे. संसारात भरकटलेलं मन जो आकर्षण करतो त्याचं नाव आहे कृष्ण. आणि आपल्या पाठीमागचं सगळं पाप जो घालवतो त्याचं नाव आहे राम. म्हणून घरात आपलं सगळं पाप घालवावं असं वाटत असेल तर राम नामाचं चिंतन केलं पाहिजे. श्रीराम जय राम, जय जय राम, 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 श्रीराम जय राम, जय जय राम. टाळी वाजवा. लक्ष द्या. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. टाळी वाजवा. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय राम. टाळ्या वाजवा. सिस्टीमसाठी टाळ्या वाजवा एकदा. तुझं नाव काय रे पिल्लू? हा, तुझं नाव विचारलंय तुला. हा, तुझं नाव संचित. 2चं 4 झालंय का रे? सारखं फोनवर बोलू नको. राम नाम काय करतं? आपलं सगळं पाप धुवून घालवतं. मला एक विनंती करे, राम भजन करले नारे एक दिन जाणारे भाई. 2 दिवसाची हे तर दुनिया, हे पैशाचे सारे किमया. धन दौलत हे केवळ माया, अंते येता हाक दूरचे, जितल्या ते राहे एक दिन जाणारे बाई. बाप कुठला, कुठली आई, कुठले दादा,
कुठल्या ताई अंते आपले कोणीच नाही तुटे पिंजरा सुटे पाखरो दूर भरा रे गे एक दिन जाना रे बाई एक दिवस सगळ्याला जायचं आहे म्हणून कृष्ण नामाचं चिंतन नाव ठेवलं कृष्ण आणि थोरल्या भावाचं ताकदवान होता आमच्या विकास भाऊ सारखा आमच्या तुषार महाराजांसारखा म्हणून बलराम बलानी बलवान मुलांची नावं कृष्ण ठेवावं राम ठेवावं विठ्ठल ठेवावं ज्ञानेश्वर ठेवावं माऊली ठेवावं तुकोबा ठेवावं हा ठेवलं पाहिजे नाव तुकोबा पण कधी देवळं जातच नाही हो नाव माऊली पण कधी आळंदीला गेलं नाही नाव विठ्ठल पण कधी पंढरपूरला गेलं नाही मुलींची नावं सीता तारा अहिल्या गीता ज्ञानेश्वरी हा तुमची नावं खूप छान पहिली बाई असं नाव गंगोबाई सीताबाई खूप छान पूर्वीची नावं पुण्यात एका मुलीचं नाव होतं श्लेष्मा आताची नावं खूप अवघड आहेत श्लेष्मा आणि मी नेटवर गुगलवर चेक केलं श्लेष्मा टाकलं तर त्याचा अर्थ निघाला शिंबूड नावं ठेवताना चांगले ठेवले पाहिजे बारसं करावं थाटामाटामध्ये आणि आशीर्वाद द्यावा मुलाचं आयुष्य वाढतंय दुसरा सोहळा आहे लग्नाचा सोहळा लग्न करावं थाटामाटामध्ये पाहुण्यांना बोलवावं लग्नाच्या निमित्तातून अन्नदान वस्त्रदान द्रव्यदान करावं आणि दोन्ही उभयतांच्या अंगावर 4 तांदूळ टाकावेत शिट्टी मारतय तांदळाच्या निमित्तातून आशीर्वाद द्यायचा आता शेवटचा माणूस आहे त्या माणसाचे तांदूळ नवरा नवरीच्या अंगावर पडत नाहीत समोरच्या माणसाच्या अंगावर पडतात जरी समोरच्या अंगावर माणसाच्या अंगावर जरी तांदूळ पडले तरी आशीर्वाद मात्र नवरा नवरीलाच मिळतो कारण त्यांचं लग्न असताना म्हणून लग्नामध्ये आपण जी नवरा नवरी आहेत ना त्या नवरा नवरीला खऱ्या अर्थाने आपण आशीर्वाद दिला पाहिजे फोटो काढण्याच्या नादामध्ये नवरा नवरी आशीर्वादच घेणं यावं कोणाशी हे असं दिवसभर नुसता फोटो अवघड झाले एक विनंती मला करायची आहे लग्नात स्क्रीन आले स्क्रीन आले त्याला काय म्हटलं जातं स्क्रीन इकडं माहित नाही वाटतं हा तुम्हाला कसं काय माहिती आपल्या वेळेस नव्हतं ते एक विनंती करायची लग्नामध्ये स्क्रीन आले लग्नात बाकी हे काही दाखवण्यापेक्षा नवरदेव कुठं शिकला हे दाखवा त्याने अभ्यास काय केलाय ते दाखवा तो सध्या काय करतोय हे दाखवा नवरी मुलगी कुठं शिकली दाखवा गावातली मंदिरं दाखवा गावातली देवळं दाखवा गावचे सप्ते दाखवा गावचे रस्ते दाखवा गावच्या समाजकार्यकांनी खऱ्या अर्थाने समाज कार्यकर्त्यांनी गावात वृक्षारोपण कुठं केले ते दाखवा आणि गावात अनेक प्रकारची मुलं खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतात गरीब कुटुंबातून एखादा मुलगा पुढे गेला अशा प्रोत्साहनकारक अनेक गोष्टी त्या स्क्रीनवर दाखवा बाकी काही दाखवू नका हात जोडून विनंती आहे विठ्ठल आणि तिसरा सोहळा आहे मरणाचा सोहळा एखादी व्यक्ती आपल्या घरातून निघून गेली असेल तर त्या व्यक्तीला भजन करत वाजवत न्यावं गुरुवर्य राऊत बाबाच्या मुखातून वाक्य आत्ता येताना ऐकलंय एका माणसाने जवळजवळ 50-60 मजली बिल्डिंग बांधली कोट्यावधी रुपयाचं संपत्ती होती पण जरी एवढा बंगला बांधला तरी शेवट बंगल्यावर जाळलं जात नाही दारातच जाळलं जातं कोट्यावधी रुपये धन कमवा पण आपल्या बरोबर पैसा कधीही येऊ शकणार नाही पैसा कमवू नका असं माझं म्हणणं नाही पैसा जरूर कमवा भजन करत स्मशानामध्ये वाजवत न्यावं अग्नीचा संस्कार द्यावा आपल्या हिंदू धर्मामध्ये अग्नी दिला जातो दहन केलं जातं मुस्लिम धर्मात सगळ्यात जास्त चांगला धर्म कोणता असेल तर आपला हिंदू धर्म श्रेष्ठ धर्म आहे म्हणून अग्नीचा संस्कार तिथून पुढे अस्थि संचय कराव्यात गंगेत विसर्जन कराव्यात तिथून पुढे 10वा करावा केला पाहिजे आणि 10व्याच्या दिवशी 10वा करावा केला पाहिजे 10 पिंड तयार करून 10व्या पक्षी शिवला की आपण आनंद उत्सव साजरा करायचा पसायदान म्हणायचं जोपर्यंत पिंडाला पक्षी शिवत नाही तोपर्यंत गेलेल्या व्यक्तीचं ऋण संपत नाही
म्हणून पक्षी पितृदूत शिवलाच पाहिजे, पिंडाला स्पर्श केलाच पाहिजे. तिथून पुढे 13वा करावा. 13व्याच्या निमित्तातून एखादी गोष्ट आपण आपल्या घरामध्ये पाळावी. आबांना चहा आवडत असेल तर वर्षभर चहा प्यायचा नाही. त्यांना दूध आवडत असेल तर वर्षभर दूध घ्यायचं नाही. त्यांना पान खायला आवडत असेल तर वर्षभर आपण पान खायचं नाही. त्यांच्या जी वस्तू त्यांना आवडते ती आपण वर्षभर घ्यायची नाही. आमचे गुरुवर्य बाबा सांगतात, आपण बाकी काहीही पाळत बसण्यापेक्षा वर्षभर आपण आपल्या घरामध्ये मांसाहार पाळावा. आपलं जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. तसं मला विनंती करायची, मांसाहार आयुष्यात माणसाने कधीच करू नये. तुम्ही तो धुळवडीला किती बी खाल्ला हो. दारू पिण्यासारखं पाप या जगामध्ये दुसरं कोणतं नाही, आणि मांसाहारासारखं वाईट खाणं या जगामध्ये दुसरं कोणतंही नाही. म्हणून हात जोडून विनंती आहे बाबांनो, कधीही कुणीही मांसाहार करू नये. का करू नये? मांसाहार हा आपला नाही, मांसाहार हा प्राण्यांचा आहे. वाघाला 1 महिना उपवाशी ठेवा आणि त्याच्या समोर हारळे टाका, तोंड लावणार नाही, होंगणार नाही. हत्तीला 1 महिना उपवाशी ठेवा, हत्तीच्या पुढं मांस टाका, हत्ती तोंड लावणार नाही. माणसाला 1 दिवस उपाशी ठेवा आणि त्याच्या पुढं काय बी टाका, काय बी खायला हो. एवढी बेकार विचित्र अवलाद म्हणजे माणसाची आहे. आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. साधु संत को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान. आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. हे आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. हे आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, गायक वादकासाठी टाळ्या वाजव. पण वर्ष 13वा घरामध्ये केला पाहिजे. पुन्हा न थांबायचं नाही, पुन्हा अजिबात. पुन्हा प्रत्येक महिना घरामध्ये मामा घातला पाहिजे. मासिकाला जेवायला 1 पाहुणा प्रत्येक महिन्याला घालायचा. आणि ज्याला सवड असेल त्यालाच बोलवा, ज्याला सवड नाही ना त्याला सांगू नका. मी संध्याकाळी येतो, नाही चालत ते अजिबात. संध्याकाळी चालत नाही. तुमची कामावर कोण संध्याकाळी कधी? पितरांचा काळ हा मध्यान्ह काळ असतो. सूर्य जोपर्यंत मध्यावी येत नाही तोपर्यंत पितरांची फुलं टाकत नाहीत. आता मध्यावी यायला लागलाय, म्हणजे 12 12:30 असा मध्यान्ह काळ आहे. पितरांचा काळ मध्यान्ह काळ आहे, दुपारी. हा, संध्याकाळी चालत नाही. तुम्ही काय करता? कीर्तनकाराच्या तारकीवर ऍडजस्ट करता. विनंती करू नका अजिबात. दुपारी मध्यान्ह काळाला आपण पुष्पवृष्टी करावी. म्हणून महिना जेवाय घालणाऱ्या पाहुण्याला बरोबर त्यांनी 11 वाजता इथं यावं. 12ला त्यांचे पाय पुजले पाहिजेत. 12 वाजता ते वडील त्यांना इथं जेवाय घातलं ना, वरती पितरांना वरती मिळत असतं, 100% पोहोचत असतं. म्हणून प्रत्येक महिना आपण आपल्या घरामध्ये घालायचा. अशी 11 महिने घरामध्ये घालून मावशी 12व्या महिन्याला वर्ष पूर्ण होतं. वर्ष पूर्ण झाले की वर्ष श्राद्ध घरामध्ये करावं. बरं, वर्ष श्राद्ध करत असताना बरोबर 12 वाजता आबांचा आत्मा या ठिकाणी येतो. पिंडदान झाल्याशिवाय फोटो बाहेर आणायला परवानगी नसते. अगोदर आणून मांडायचा नाही. त्यांची पूजा सगळी झाली की मगच फोटो आणला जातो. काकांची माझी चांगली ओळख आहे. हा, ते चांगले पूजा करतात, 1 नंबर. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. ते आमचे पाहुणे रवींद्र दडस, त्यांची तिथं आमची भेट झाली होती तिथं. हा, का पिंडदान
पिंडदान घरामध्ये व्यवस्थितच घडलं पाहिजे. जेवढं तुम्ही पिंडदान व्यवस्थित करसाल तेवढे पितरांचे दोष निव. अगोदर काय घडलं असेल तर घडू द्या, पण पिंडदान व्यवस्थित केलं पाहिजे. आणखी विनंती आहे, काशीला जाऊन पिंडदान करा. तिथं हरिश्चंद्र नावाचा घाट आहे बघा, 84 घाट आहे. तिथं अहिल्यादेवीनं घाट बांधला, छत्रपती शिवाजी महाराजांनी घाट बांधला, अनेक महापुरुषांनी घाट बांधले. जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक कोणाचे असतील तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. म्हणून त्या 84 घाटावर खऱ्या अर्थाने आपण त्या ठिकाणी पिंडदान करावं. बद्री केदारनाथला पिंडदान करावं, केलं पाहिजे. कोण गेलं तर बद्री केदारनाथला हात वर करा. नाही अजून? ठीक आहे, घरी केलं तरी चालेल. माझे गुरुवारी छोटे कदम माऊलीने सांगितलंय, माणसाने बिहार राज्यामध्ये आपण पिंडदान करतो गयेला, पण तिथं देवाचा एकच पाय आहे, विष्णूचा. पण पंढरपूर क्षेत्रामध्ये विष्णू पदावर देवाचे 1000 पाय उमटलेले आहेत. अजून जाऊन बघा, तिथं जर पिंडदान केलं विष्णू पदावर पंढरपूरला, कसल्याही प्रकारचा पितरांचा दोष राहत नाही. म्हणून आपण पितराच्या म्हणजे महाळाचा महिना कोणता येऊ? महाळाचा महिना सांगा की अहो, काय केस करतोय होय? तुम्हाला काय माहिती का मावशी? बरोबर आहे की, सांगा की बरोबर आहे. महाळाचा महिना पितृपाडाचा महिना, त्या महिन्यामध्ये पिंडदान करा. 100% खऱ्या अर्थाने पित्र संतुष्ट होतात. पिंड पदावर पिंडदान करावं, पण आपल्याला शक्य नाही. आपण घरी पिंडदान करतो. त्यांचा आत्मा बरोबर 12 वाजता इथं येतो, 1 तास आपल्या घरी राहतो. आत्म्याचा रंग कोणाला माहिती आहे का हो? तुम्ही ऐकलं असेल तर सांगा. कीर्तन ऐकत नाही युट्यूबला? आत्म्याचा रंग मृदंगाचार्य सोबदार, हे काय मिशात बघत राव, पिळदार बाजी प्रभू देशपांडे. हा, तुम्ही येता का माझ्या बरोबर? बॉडीगार्ड अशी माणसं, वजनदार माणसं पाहिजे. चला, मी काय सांगत होतो? आत्म्याचा रंग माहितीये कुणाला? सांगतो. जे आभाळ दिसतंय ना, या आभाळासारखा धुरकटशा रंगाचा आत्म्याचा रंग आहे. कोणाचा रंग कसा बी असू द्या, पण आत्म्याचा रंग आभाळासारखा आहे. आत्म्याचा आकार कोणाला माहिती आहे का? तुषारजी, मामा, मामा, हा, चेंडू सारखं होय. परवा दिवशी होत्या एका खुरवड्यात चेंडू होता, त्यांनी चेंडू चोरलं पोरांनी. म्हणलं का मारतेल माणसांना, का असं काय करू? बरोबर आहे, चेंडूच्या आकारासारखा आत्म्याचा आकार आहे. कुणाचा आकार केवढाही असू द्या, कसाही असू द्या, पण आत्म्याचा आकार मात्र चेंडूच्या आकारासारखा आहे. इथं येतो, फोटोत बसतो, 1 तास आपल्या घरी राहतो. मग आत्म्याला सद्गती कशाने होईल?
कशाने होईल? आपण जेवढं जेवढं पुण्य अर्पण करेल तेवढं तेवढं आत्म्याला सद्गती मिळते. दानाचे मुख्य 5 प्रकार आहेत: भूदान, गोदान, कांचनदान, अन्नदान आणि विद्यादान. याच्यातून पुण्य प्राप्त होतं. भूदान, जमीन थोडी का होईना दान द्यावी, त्याच्यातून पुण्य होतं. शाळेला द्या, मंदिराला द्या, दिले पाहिजे. गोदान, एखादी गाय तरी आपण आपल्या वर्ष श्राद्धाला दान दिले पाहिजे. मला विनंती करायची, तुम्ही आयुष्यात एकदा तरी गाय दान द्या, एकदा तरी. का? आपण मरण पावल्यानंतर वैतरणी नावाची एक नदी, युट्यूबला चेक करा, गरुड पुराण वाचा, ती वैतरणी नावाची नदी आहे. ती नदी पार करण्यासाठी आपल्याला त्या नदीतून जावं लागतं. त्या नदीमध्ये पाणी नाही मावशी, रक्त आहे मामा, रेत आहे, दुर्गंधी आहे, हाडं आहेत, कातडे आहेत, पू आहे, पू पू. पोरांनो, पू तुम्हाला माहिती आहे का? काय झाल्यावर पू निघतो? काटा मोडल्यावर. बरोबर आहे, पण काटा मोडल्यावर लगेच पू निघत नाही. त्याला काय होतं? त्याला काय म्हणायचं? हा, काय म्हणला तुषार महाराज? जखम नाही, कुरूप. कुरूप, बरोबर आहे, कुरूप. पूर्वी काटा मोडला की काटा लवकर बाहेर यायसाठी आपण एक रुचिक टाकायचो. काय टाकायचो? हा, रुईटीचा रुचिक. बरोबर आहे. झाडं ही आयुर्वेदिक आहेत, म्हणून प्रत्येकाने खऱ्या अर्थाने दालचिनी ही आयुर्वेदिक आहे, लवंग आयुर्वेदिक आहे, आलं आयुर्वेदिक आहे. मला विनंती करायची, आपल्याला कॅन्सर सारखा आजार होऊ नये असं वाटत असेल तर सगळ्यांनी रोज मसाल्याच्या पदार्थातली एक तरी वस्तू घरात खा. दालचिनी खा, रोज खा, खाल्ली पाहिजे. बडीशेप रोज खा, खाल्ली पाहिजेत. पण आम्ही ती खात नाही, चायनीज खातो, वडापाव खातो, आणखी ती काय ती सँडविच खातो, आणखी बर्गर खातो, आणखी यार गापा गेला का? तुम्ही सगळी नावं सांगायला लागले हो. ते लोक ही बाकीची पाहुणे रावळी म्हणते महाराज रोज चारतंय ह्यांना. ही नाव हे खाऊ नका, पण सौद्याचे पदार्थ जरूर खा. आज आपण त्यांच्या स्मरणात आपण काय केलं पाहिजे? जेवढं पुण्य करता येईल तेवढं पुण्य केलं पाहिजे. आज अन्नदान त्यांच्या स्मरणात करावं. सगळ्याला विनंती, एक तरी गोड घास आपण आबांचा खाऊन जायचा आहे, एक तरी. पण माझा सोमवारच आहे, फराळ केलं तर चालेल, खातो. हा, अन्नदान करावं, वस्त्रदान घरामध्ये करावं, एखादा पोशाख आणावा. आज लेकरांना वर्षभर काही पोशाख घालता येत नाही, मुलांना मुलींना घालता येत नाही अजिबात. वर्षभर कुठल्या देवाला नारळ फोडता येत नाही, वर्षभर कुठल्या देवा शुभ कार्य करता येत नाही. आज त्यांना वर्षभर नवीन कपडे घालता येत नाही. आज सगळ्या पाहुण्यांनी त्यांना नवीन कपडे घेऊन यायची, त्यांचा दुखवटा काढायचा. वस्त्रदान घरामध्ये केलं पाहिजे, द्रव्यदान घरामध्ये केलं पाहिजे, आणि शेवटी हे ज्ञानदान, याने घरामध्ये पुण्य होतं. म्हणून ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मग हे ज्ञानदान म्हणजे नामचिंतन आपल्या घरामध्ये जरूर करावं. विठ्ठल सगळ्यात जास्त पुण्य वर्ष श्राद्धाला कशाने होते? तर भगवंताच्या नामस्मरणाने होत आहे. देवाचं नाव गोड आहे, पवित्र आहे, आणि या नावाने पुण्य होत असतं. म्हणून वर्ष श्राद्धाला जेवढे पाहुणे जास्त तेवढं पुण्य जास्त, जेवढे पाहुणे जास्त तेवढं पुण्य जास्त. म्हणून एक विनंती, आलेल्या पाहुण्यांनी कीर्तनाला इथं बसायचं, असं बसताना शांत बसायचं नाही. देवाचं नामस्मरण मुखाने झालं पाहिजे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा.
पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा ओके म्हणा ओके म्हणा हरिमुखे म्हणा. एकदा सगळ्यांनी म्हणा बरं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. रोज हरिपाठ कोण म्हणतोय हात वर करावं, 2 रुपये बक्षीस देतो. अरे वा, धन्यवाद मावशी. हा, हरिपाठ रोज म्हटला पाहिजे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. म्हणून आज आपण हे सगळं पुण्य अन्नदानाचं, वस्त्रदानाचं, पैसेदानाचं, कीर्तनाचं पुण्य फुलामध्ये राहतं. आणि हे फुल अर्पण केलं की त्यांना उत्तम गती मिळते आणि त्यांना सुख प्राप्त होतं. त्यांना वरती सुख प्राप्त झालं, पितर संतुष्ट झाले की आपल्या घरातल्या मुला लेकराला आशीर्वाद देतात. आणि जर पितर जर संतुष्ट नसतील, सगळ्यात जास्त दोष कुठला होतो आपल्या घरात माहिती का? एकतर पितरांचा, एकतर कुलदैवतेचा. म्हणून सवासनी घातल्या पाहिजेत वर्षातून एकदा तरी. देवाची यात्रेला आलं पाहिजे वर्षातून एकदा तरी. 100% देवाला तीर्थयात्रेला गेलं पाहिजे वर्षातून. 3 वर्षातून एक कार्यक्रम असतो, तो केला पाहिजे. नाव घेत नाही त्याचं. हा हा, माहिती आहे वय तुम्हाला. करावं लागतंय बाबा. नो, तुम्ही म्हणताय ना, हे डिलीट करून टाका बरं का, मला मारतील बाकीची महाराज मंडळी. हा, कुलदैवतेला कधीही विसरायचं नाही अजिबात. सगळ्यात जास्त दोष कुलदैवतेचा आणि दुसरी गोष्ट पितरांचा असतो. म्हणून कुलदैवतेला गावाकडे, तुम्ही मुंबईला राहा, दिल्लीला राहा, कुठं राहा, पण यात्रेला वर्षातून एकदा नैवेद्य नारळ केलाच पाहिजे. 100% केला पाहिजे. हा, गावातले अनेक देवदेवता असतात, त्याला करावा जरूर. तसं म्हणून ते पितर, ते देवता संतुष्ट झाले की आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान प्राप्त होते. म्हणून तुकोबरायांनी पुण्याचं कार्य कोणतं केलं? अभंगाची गाथा लिहिली. 8 राणाला भरलेलं जग जगद्गुरु तुकोबरायांनी सतमार्गाला लावलं. अभंगाची रचना केली आणि तो अभंग निवडला. इह लोकेचा हा देह. देह कुणाचा आहे? देवाचा एक देह. दुसरा मानवाचा देह, प्राण्यांचे देह, अनेक प्रकारची शरीर देवाने निर्माण केली. एके केले बोचरे, एके केले खेचरे, चरे आचरे एके केले. भूचर प्राणी, जलचर प्राणी, खेचर प्राणी, चर आचर असे अनेक प्राणी तयार केले. पण करताना देवाने आडवे प्राणी तयार केले पहिल्यांदा. काही सरपटणारे प्राणी तयार केले देवाने. सरपटणारा कुठला प्राणी आहे हो? ते म्हणतोय बेडूक. आता बेडूक कुठं सरपटतोय? साप तयार केले, विंचू तयार केले, आणखी आजगर तयार केले. असे अनेक प्राणी तयार केले. जलचर म्हणजे पाण्यामध्ये राहणारे. काही पाण्यात बी राहतात आणि काही जमिनीवर बी राहतात. एक अर्धा सांगा. बेडूक, खेकडा, लय माहिती आहे. सगळी तिकडलीच गँग इकडे आहे. असो, असे प्राणी आहेत. आणि सगळे प्राणी देवाने आडवे तयार केलेले. सगळे आडवे. पूर्वी इंजिन आडवे तयार केली होती, पण त्यांचं बेल्ट सारखं पडायचं. म्हणून देवाने विचार केला, म्हणजे पुन्हा त्या विज्ञानाने विचार केला, आडवं इंजिन तयार करून उपयोग नाही, पुन्हा उभं इंजिन तयार केलं. तसे आडवे प्राणी तयार केले, पण त्यांनी देवाला ओळखलं नाही. हा, प्राण्यांनी देवाला ओळखलं नाही. गाईचं काम एकच आहे, खाणे, दूध देणे आणि जाग्यावरच विष्ठा टाकणे.
यांनी देवाला काही ओळखलं नाही. मग देवाने कसा प्राणी तयार केला? बुद्धिवान प्राणी तयार केला, उभा चालणारा प्राणी देवाने तयार केला. बघा माणूस चालताना कसा चालतो? बोलत चला माऊली. प्राणी चालताना कसे चालतात? आडवा चालतात. प्रत्येक प्राण्यांना नियम घालून दिलेले आहेत.